असे एकनाथ महाराजांचा निश्चय. जनार्दन स्वामीचे पाय धरले, सेवा सुरू झाली. गडावर झाडून झोडून स्वच्छ करायचं. अगदी गुरुजींना जेवण पान सगळं व्यवस्थित वेळेच्या वेळेला द्यायचं. गादी साफ करायची, पलंग साफ करायचा, ओढी घरी सगळं साफ करायचं. महाराजांचं संडास होतं ते पण साफ करायचं. नुसतं साफ नाही, इतकं साफ करायचं, इतकं स्वच्छ करायचं ते संडास, तर घासून आणि तिथे अगरबत्ती लावायची संडास. माझे गुरुजी बसतील बाहेर दिसेला तर त्यांना दुर्गंध येऊ नये म्हणून त्यामध्ये अगरबत्ती लावायची त्या संडासमध्ये. स्वच्छ संडास. आपल्या घरात काही इतकी स्वच्छता राहील तितकी नाथ महाराज आपल्या श्री गुरुच्या पायखान्याची, तेव्हा मुसलमान लोक पायखाने म्हणतात संडास बाथरूम. तर असे नाथ महाराज सेवा करायची. उभे गुरुजी पुढे बसलेले आहेत पलंगावर. काय पाहिजे उभेच नाथ महाराज. सेवेशी तत्पर, ठाईची ठाई भाषा. असे नाथ महाराज श्री गुरु पुढे उभेच. काय पाहिजे त्यांना, काय लागतं त्यांना. देवपूजावर बसलेत महाराज. काय पाहिजे म्हणून सगळं तोंडाकडे पाहताय. त्यांच्याकडे लक्ष नाथ महाराज उभेच सेवेमध्ये. नाथ महाराज असा कोणी सेवक दिसत नाही आज, पण असं करावं लागतं. नाथ महाराजांची सेवा आहे ती. उभेच नाथ महाराज. जनार्दन स्वामीचं जेवण झाल्यानंतर त्यांना खायला पान लागलं होतं. पान सुपारी काच चुरा वगैरे. मग ते पानाचा तबक समोर ठेवायचं. मग त्यांनी आपलं ते त्याला पानाला 5 पानाचा विडा करायचा. त्याच्यावरती लवंग, त्याच्यावरती विलायची, त्याच्यावरती सुपारी सुंदर अगदी टाकून आणि महाराजाला विडा द्यायचा. जनार्दन स्वामीने जेवण झाल्यानंतर विडा घ्यायचा आणि तो विडा चावून असा खायचा. तर तोंड रंगायचं आणि तोंडला पाणी यायचं. मग ती थुंकण्याकरता त्यांच्याकडे पीकदाणी होती, त्याला पीकदाणी म्हणतात. पान खाऊन थुंकायची. असं एक प्रभाग असतो. तुम्ही पीकदाणी मागच्या पाहिले का? पीकदाणी आहे माझ्या चौकातले. असं वरचा भाग असा रुंद असतो, काटा एवढा, आणि खालून एक तर असं थोडस गाडग्यासारखं भाग असतो असा. त्याच्यामध्ये ते थुंकायचं असतं. तिकडे तिकडे थुंका पाहू नये म्हणून थुंकता तिकडे तिकडे थेंब पडू नये म्हणून तिथं वरचा भाग मोठा असतो, काटा इतका. अशी ती पीकदाणी त्याजवळ दिलेली आहे, तिला ठेवलेली आहे. नाथ महाराजांनी स्वच्छ करून धुवून आणि त्या पीकदाणीमध्ये पान खाऊन नाथ महाराज थुंकतायत. आणि ती पीकदाणी ती भरली. मग नाथ महाराज म्हणतायत, ए पोरा, ही पीकदाणी अशा ठिकाणी नेऊन टाक की ती कोणाच्या पायाला लागली नाही पाहिजे. म्हणजे भांडण नाही, ते रस आपला थुंकल्याला रस, थुंकल्याला थुंकी, ही कोणाच्या पायाला लागली नाही पाहिजे. ही कोणाच्या पशुपक्षाच्या पायाला लागली नाही पाहिजे. कोणाच्या दृष्टीला सुद्धा नाही आली पाहिजे, पाहायला सुद्धा नाही मिळाली पाहिजे. अशा ठिकाणी टाक. नाथ महाराजाला कळलं ते कुठं टाकायचं म्हणून. त्याच्या अर्थी असं म्हणतायत की कोणाच्या पायाला लागली नाही पाहिजे आणि कोणाच्या दृष्टीला सुद्धा पडली नाही पाहिजे. नाथ महाराज मध्ये मग ते दुसरं ठिकाण कोणतं आहे? पोट. हेच त्याला ठिकाण आहे. पोटात टाकल्यानंतर कोणाच्या पायाला लागणार नाही आणि कोणाच्या डोळ्यालाही दिसणार नाही. तिकडे गेले, पीकदाणी पिऊन टाकली सगळी, पुन्हा घुसळून धुवून पिऊन टाकली. फेकली वाले कुठे फेकली? तुम्ही म्हटले ना कोणाच्या पायाला लागले नाही पाहिजे, कोणाच्या डोळ्याला दिसले नाही पाहिजे, त्याच्यावरून कोणी गेलं नाही पाहिजे. अशा ठिकाणी टाक. तशाच ठिकाणी टाकले. त्याची काही काळजी पण नका गुरुजी. आणि मग गुरुजीला आनंद वाटला. वा 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 एकनाथ, वा नाथा, हुशार, चतुर आहे तू. एक अशा पदाचा आणि शिष्य मिळाला, तुझं कल्याण होईल. महाराज आशीर्वाद देऊ लागले. तुझी फार मोठी सेवा आहे, असली सेवा कोणीही करू शकत नाही. म्हणून मी तुला भगवान दत्तात्रयाचा साक्षात्कार करून देतो. भगवान दत्तात्रयाचा साक्षात्कार करून देतो. अशी कृपा झाली जनार्दन स्वामीची कोणावर? नाथ महाराजावर कृपा झाली की तुला मी साक्षात्कार करून देतो. चल माझ्या बरोबर सुरभंजन पर्वतावर.
दौलताबाद जवळच सुरभंजन पर्वती पलीकडून असं मुठून जायला जवळ आहे, पण जायला सर्वांनी असं जावं लागतं. जरा बराच लांब पडतो, मग 10-12 किलोमीटरच्या पुढं रोडला जायचं, रस्त्याने जायचं. तर असा त्या काळात रोड वगैरे काही नसेल, डोंगर वगैरे असेल, सरळ मधला रस्ता असा नाथ महाराजाबरोबर जनार्दन स्वामी बरोबर नाथ महाराज गेले सुरभंजन पर्वतावर. विठ्ठल विठ्ठल आता त्या सुरभंजन पर्वतावर फार भव्य दिव्य असं मंदिर आहे दत्तात्रयाचं. त्यावेळेला काही नव्हतं, त्यावेळेला जंगल, दाट झाडी, हिंस पशु, सर्प, अनेक प्रकारचे कोळी, कुत्रे, लांडगे, वाघ वगैरे असं ते जंगल, असं घनदाट अरण्य. सुरधन पर्वत, उंच असा पर्वत. आता जे जमीन खाली लोकांनी, आता जिथे पुजारी राहतो, दत्तात्रयाचं मंदिर आहे, फार मोठी सेवा आहे. आणि तिथे ते त्या सेवेला कोटावासकर लोक सगळं त्यांना पुरवतात, त्यांना अन्नपान धन्यवाद खानपान. तर असा तो त्यावेळेचा काल, नाथांच्या काल, म्हणजे आता 400-450 वर्षे त्याला झालेत. असा तो काल, जंगल अरण्य सगळं तिथे गेले. एकांत वासा, निवांत एकांत, तपश्चर्येची जागा. दत्तात्रय भगवान त्या ठिकाणी एक चक्कर म्हणून येतात जातात. जनार्दन स्वामी म्हटले, नाथा अशा पद्धतीने, त्यांची भाषा बघा का जनार्दन स्वामी भाषा, मी नाथा म्हणलो म्हणजे मी नाही, जनार्दन स्वामी म्हणतात नाथा अशा पद्धतीने इथे आता भगवान दत्तात्रय येतील आणि ते भगवान दत्तात्रयच असतील, दुसरं कोणी येणार नाही. म्हणून तू आले का, त्यांचं दर्शन घे. नाही तुला मला वेळ सांगता येणार नाही, कारण त्यांची माझी भेट झाली म्हणजे मला काही तुला सांगायला वेळ नाही, सांगता येणार नाही, त्यांच्या समक्ष मला काही बोलता येणार नाही. म्हणून तुला अगोदर सांगून ठेवतो की ते दत्तात्रयच असतील, दुसरं कोणी येऊ शकत नाही. बरोबर अरे एक दिवस दत्तात्रय भगवान त्या ठिकाणी आले. म्हणजे असे आले ते मलंग वेशामध्ये आले. मलंग वेश म्हणजे फकीराचा वेश. फकीर जगात कशा माला असतात, हिरे पिवळे काय कोणत्या कशा, मुसलमानी टापशी बांधलेली आहे, कंबर बांधलेला आहे, ते मुसलमानचे कपडे अंघोळ घालतात पर्यंत असे लांब कपडे, ते धागा घातल्यासारखे. पुन्हा सगळे कुत्री आहे, हातात कटोरा आहे, हातात चिमटा आहे, असा संपूर्ण मलंग वेश आले भगवान दत्तात्रय भगवान. जनार्दन स्वामी पाहिले की हे गुरुजीच आहेत, म्हणजे दत्तात्रय स्वामीच आहे. त्याला खूप आनंद वाटला. वा वा, आनंद झाली, भेट झाली, दर्शन झालं जनार्दन स्वामीचं. पण नाथमास कोण दर्शन घेतात, दर्शन घेत नाही. हा कोण मुसलमान आलाय म्हणे आणि महाराज त्याला बोलत बसले आणि अशा प्रकारचं बाकीचं चिंतन वगैरे राहिलं आणि महाराज त्यालाच बोलत बसले. त्या मुसलमानाला तितक्यात वेळ झाला, ते निघून गेले दत्तात्रय भगवान. यांनी काही दर्शन सुद्धा घेतलं नाही. कोण मुसलमान आलाय म्हणे, आम्हाला काठी द्यायला लागले, मला म्हणजे दत्तात्रय येणार आहे. असा माणूस आला इथे, मुसलमान फकीर, आणि त्याच्या पाय पडतात महाराज. ते त्याला तुच्छ वाटलं त्या नाथमाला. भगवान निघून गेले, दत्तात्रय निघून गेले. मग म्हणजे अरे तू दर्शन घेतलं, हा म्हणजे कोण होता, अरे म्हणजे प्रत्यक्षात भगवान दत्तात्रय होते. हा हे मला नाही कळलं. मला वाटलं कोणतरी तुच्छ असा फकीर मुसलमान या ठिकाणी आलेला आहे आणि मी त्याचं दर्शन घेणार नाही. असे नाथ महाराजांनी अंगाला काटा मारून असे चिरस करून असं बोलले नाथ महाराज. कारण चिरस आल्याचं बोलणं असतं ते असं चिरस आल्याचं बोलणं. चिरस आले ना मला पाहावं, त्याचं काय करलं ते मला पाहावं लागत नाही. म्हणजे असं चिरस येऊन नाथ महाराज बोललं. अरे म्हणजे वेळा, अरे ते भगवान दत्तात्रय होते, मला काही कळालं नाही, मी काही दर्शन घेतलं नाही. बरोबर, आता पुन्हा वेळ आली तर जर पुन्हा भगवान दत्तात्रय आले तर मग मात्र दर्शन घ्या. बरोबर, पुन्हा आणखी दुसऱ्या दिवशी पुन्हा संधी भगवान दत्तात्रय आले. कालचं सांगितलं होतं, कालचं चूक झाली. नाथ महाराज पाहायला मिळकून पाहायला नाही, कोण माणूस आहे, काय बोलतोय. त्यात त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. जनार्दन स्वामीच्या दत्तात्रयाच्या. दत्तात्रय भगवंताने झोळीतून कटोरा काढला
आणि जनार्दन स्वामी जा म्हटले त्या कुत्रीचं दूध काढणार, त्या तुळशीचं दूध काढा म्हणे. जनार्दन स्वामी एकनाथा जा त्या कुत्रीचं दूध काढणार म्हणजे. हा कुत्री दसन चावत म्हणते ती. नाही नाही चावत नाही काय, जा. कुत्रीची शांत वगैरे राहते म्हणजे दूध काढून येते. बरोबर म्हणून ती आता ते आज्ञा पाळली, महाराजांची आज्ञा. कटोरा घेतला आणि कुत्री घरी जाऊन बसले. तर कुत्री अशी उभे राहिली नसते. ती कुत्री नव्हती, ती होती कामधेनू. ती होती दत्तात्रयाच्या पाठीमध्ये जी कामधेनू आहे ना उभी, ती कामधेनू होती. कटोरा भर दूध निघालं. घरात दूध खाल्लं, कटोरा खाली ठेवून कटोरा भरून दूध निघालं. दूध आणलं, त्यांच्या स्वाधीन केला कटोरा. त्याने जोडीतून तुकडे काढले, त्याला भिजू घातले त्या कटोऱ्यामध्ये. आणि तुकडे भिजल्यानंतर दत्तात्रय भगवान आणि जनार्दन स्वामी होऊ लागले. मुसलमानाच्या संग माझे गुरुजी जेवतात. राम 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 राम. जेवण झालं त्यांचं. त्यातला कटोऱ्यात तसा त्याने खाल्ला कटोरा आणि धरले लागला. हे जा हा कटोरा आहे, खाली पाणी आहे, तो तिथे जा आणि हा कटोरा धुवून आणि त्यातलं पाणी नाथ महाराज नाथ ए नाथा अशा ठिकाणी टाकायचं तर ते कोणाच्या पायाला लागलं नाही पाहिजे, कोणी त्याला पाहिलं नाही पाहिजे, अशा ठिकाणी टाकायचं. म्हणजे बरोबर. मग नाथ महाराज तो पहिला मंत्र आपला हे पिकदाणे कोण टाकायचे म्हणून तो मंत्र त्याचा विचार केला आणि तो कटोरा धुवून संपूर्ण पिऊन घेतला. पुन्हा हे सोडून पुन्हा पिऊन घेतला. स्वच्छ केला कटोरा. आणि येतायत पाहतायत त्या कटोऱ्यातला प्रसाद नाथ महाराजाला खायला प्यायला मिळाला. त्याच्यामुळे अशी दिव्य दृष्टी निर्माण झाली नाथांच्या ठिकाणी. तर तो फकीर नसून भगवान दत्तात्रय दिसायला लागले. भगवान दत्तात्रय दिसायला लागले. तिला श्री 6 हात दया माझा दंडवत तुकाराम महाराज येत आहेत. 3 शिरे आहेत, 6 हात आहेत. ती पुत्री नसून ती कामधेनू आहे. पाठीमागे उभी आहे कामधेनू. आणि भगवान दत्तात्रय प्रत्यक्षात असे उभे राहिले. आपल्या समोर कसे उभे आपल्या असे उभे राहिले. आणि मग तिथे जनार्दन स्वामी आणि मग नाथमाला खूप आनंद झाला. चरणी जगन्नाथा जगन्नाथा म्हणजे दत्तात्रय भगवान समोर त्यांच्या पायावर चित्त लागलं. नाथ महाराजांचं घवघवीत दर्शन झालं. मग दत्तात्रय भगवान नाथांना अनेक आशीर्वाद देऊ लागले. जनार्दन स्वामी हा तुमचा शिष्य फार बुद्धिवान होईल, फार मोठा कवी होईल, फार मोठा लेखक होईल, फार मोठा विद्वान होईल, जगाचा उद्धार करील. याच्या घरी देव पाणी होईल, याच्या घरी देव पाणी होईल असे अनेक आशीर्वाद दिले भगवान दत्तात्रयाने. कुणाला? नाथ महाराजाला. कुणाच्या कृपेने? जनार्दन महाराजांच्या कृपेने. म्हणून इथे पहिल्या चरणात श्री एकनाथ महाराज श्री गुरुच्या भेटी करता संतांची कृपा असावी लागते. देवाच्या भेटी करता संतांची कृपा असावी लागते. म्हणून पहिल्या चरणात श्री एकनाथ महाराज वर्णन करतायत. श्री गुरु कृपे Thank you.
कृपेने श्री गुरुच्या कृपेने भगवान दत्तात्रयाचं दर्शन झालं. अनेक अनेक आशीर्वाद त्या दत्तात्रय भगवंताने एकनाथ महाराजांना दिले. तर म्हणून नाथ महाराजांचा वाङ्मयाच्या बाबतीमध्ये सगळ्या संतांच्या पेक्षा नाथांचं वाङ्मय अफाट आहे. अफाट वाङ्मय नाथांचं फार मोठं. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी 9,000 ओव्याची आहे. नाथांचं भागवत 18,600 ओव्या. नाथांचं भावार्थ रामायण 36,000 ओव्या. किती? 36,000 ओव्या रामायण भावार्थ रामायणाचा. म्हणजे भागवतापेक्षा डबल. 18 दुनी 36. अभंग गवळणी भारुडाचं एक मोठं प्रकरणच आहे. भारुड पर अभंग लिहिले अर्थात रूपकात्मक भारुड अभंग लिहिले. आणि रूपकात्मक अभंगाच्या संबंधाने लोकांना ब्रह्मज्ञान आत्मज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला नाथ महाराजांनी भारुडाच्या माध्यमातून. मग खूप लोक जमायचे. भारुड म्हणजे लोक जमायचे. आणि मग नाथ महाराजांनी भारुडाच्या माध्यमातून आणि ब्रह्मज्ञान आत्मज्ञान सांगायला सुरुवात केली. असं एक भारुड आहे नाथांचं. महार असं भारुड आहे. जोहारजी मायबाप जोहार मी काया पुरीता कामाजी कोतवाल येणे नाडीले बहुताशी. त्या भारुडामध्ये नाथ महाराज घेत आहेत. कामाजी कोतवाल येणे नाडीले बहुताशी हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. जमदग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी कामाजी कोतवाल तूही मिळाला त्याशी. फौजदार कामाजी फौजदार तूही मिळाला त्याशी. फौजदार आणि कोतवाल हे सगळे असे जमाचे नाथ महाराज भारुडामध्ये लोकांचे तत्व पाहतायत. असं नाथांचं रूपकात्मक भारुड अभंग सगळे. एका अभंगामध्ये असं रूपक केलं त्या कामाचं त्या मदनाचं. येडका मदना तो रूपकात्मक भाषा नाथांची आहे. समाजापर्यंत कसं ब्रह्मज्ञान जाईल आणि कसं माणसं त्या दुर्विकारापासून दूर राहतील. येडका मदन तो केवळ पंचानन म्हणजे सिंह. त्याची का छाप पडली त्या सिंहाची. खरं असं पाहे पा केवळा ज्ञानेश्वर मानतात. पाहे पा केवळा पसरला शेतचावळा करोनी माझी वळा आकार गजर. ते आकार रूपी हत्ती आपल्या चवड्यात त्या काळाने दाबलेला आहे. अर्थात असा हा काम रूपी येडका. याची धडक लागली एखाद्याला सुराच. कामाची धडक आहे ती. फार मोठ्या मोठ्या धडकी मांडल्यात त्यांनी. रावणाचा चेंडा केला. दुर्योधन खलास झाला. नारदासारखं म्हणजे आता सांगायचं म्हणजे ते मोठं चरित्र दांड आहे. असं रूपक करून नाथ महाराज अभंग लिहिले. मग सगळ्याच्या डोक्यात आले की नाथ महाराज काही आवड आहे. अर्थात सगळ्या संतांपेक्षा नाथांचं वाङ्मय अफाट समुद्रासारखं वाङ्मय. हो असं नाथांचं वाङ्मय. कुणाचे आशीर्वाद आहे? भगवान दत्तात्रयाचे आशीर्वाद आहे. उत्तम उत्तम आशीर्वाद आहे. तसा मनुष्य हुशार होतो तो देवाच्या आशीर्वादाने. मनुष्य हुशार होतो तो संतांच्या आशीर्वादाने. गावभावर नाथ महाराजांनी कृपा केली तर त्याने युद्धकांडाच्या 45व्या अध्यायापासून पुढे उत्तरकांड युद्धकांड पूर्ण केला आणि उत्तरकांड संपूर्ण लिहिलं. कोणी? गावबाने. कारण नाथांची कृपा. रेड्यावर ज्ञानोबाने कृपा केली. वेद बोलला. हे संतांची कृपा. संतांची कृपा अफाट आहे. जगाचा उद्धार करणारी संतांची कृपा आहे. म्हणून आपण संतांची सेवा केली पाहिजे. संतांच्या सेवा ही देवाच्या सेवेपेक्षाही श्रेष्ठ आहे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. संतांची सेवा जर आपण केली तर ती देवाची सेवा घडते. आणि देवाची सेवा केली तर देवाचीच घडते. संतांची घडत नाही. विठ्ठल एक दृष्टांत दिला तुकोबाराने. तुकाराम महाराज म्हणतात हे पा माय वनी धाल्या धाय गर्भ निमंत्रणे न पाहे.
तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोषतो देव. त्याच्यात गर्भवती स्त्री आहे, 7वा 8वा महिना लागलेला आहे, बाळ तिच्या जेवणावर तृप्त होत आहे. अशी स्त्री जेवणाकरता बोलवली म्हणजे बाई तुझं घर वगैरे ठेवून ये आणि तू एकटी जेवायला ये. असं शक्य आहे कुठं? असं शक्य आहे का? नाही. आली बाई, बाईला जेव घातलं, पोटभर जेवली, तर तिच्या जेवणामध्ये बालक सुद्धा तृप्त झाले. आईच्या तृप्तीमध्ये बालकाची काय आहे? तृप्ती आहे. तसं देवाच्या हृदयामध्ये, संतांच्या हृदयामध्ये देव आहे, आणि त्या संतांना आपण जीव घातलं तर देव तृप्त होतो, तुमच्यावर प्रसन्न होतो, तुम्हाला अनेक अनेक आशीर्वाद देतो. कारण संतांच्या तृप्तीत देवाची तृप्ती होते. पण नुसतं देवच जेवण घातलं तर संतांची तृप्ती होत नाही, अर्थात ते बाजूला राहतात. तर असा प्रकार या संताचा आणि देवाचा आहे, भक्ताचा आहे. म्हणून श्री इथे एकनाथ महाराज महान संत असणारे, महान साधक असणारे एकनाथ महाराज, जनार्दन स्वामीची कृपा त्यांच्यावर झाली, त्यांच्या कृपेने त्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला एकनाथ महाराजांना. म्हणून श्री गुरु कृपे श्री दत्त ओळखिला असा आपला अनुभव एकनाथ महाराज आपल्याला सांगतात. मी माझ्या गुरुच्या कृपेने मला भगवान दत्तात्र्याची काय झाली? भेट झाली, दर्शन झालं, आनंद झाला. तर अशा पद्धतीने भेट झाल्यानंतरचा जो भाग आहे पुढचा, नाथ महाराज पुढे बोलतात, श्री गुरु कृपेने श्री दत्त ओळखिला. मग त्याला जे ठिकाण दिलं बसायला ते कोणतं? हृदय डोलाऱ्या वरी बैसविला. नाथ महाराज मग त्या दत्तात्रय भगवंताला कुठे जागा दिली बसायला? डोलाऱ्यावर. डोलारा असं म्हणतात. त्याला डोलाराही म्हणतात, त्याला मंचकही म्हणतात, त्याला पलंगही म्हणतात. असे 2-3 त्याला नाव आहेत. त्या पलंगाला डोलारा म्हणतात. तिथे डोलारा म्हटले नाथ महाराज. हृदय डोलाऱ्या वरी बैसविला. कोणाला? दत्तात्रय भगवंताला हृदयामध्ये बसवला. कारण डोलारा म्हणजे त्याला 4 पाय असतात, पुढे 2 मागे 2 असे 4 पाय. एका याला 4 पाय आहेत की नाही? याला सिंहासन म्हणताय, त्याला डोलारा म्हणताय. त्या पलंगाला त्याला सिंहासन म्हणताय, व्यासपीठ म्हणताय. त्याला सिंहासन म्हणतात आणि व्यासपीठ म्हणताय. असे कथे करता, प्रवचना करता, रामायण सांगण्याकरता, ग्रंथ सांगण्याकरता अशा व्यासपीठाची काय लागते? गरज लागते. तर असं हे व्यासपीठ आहे. अशा त्या डोलाऱ्यावर नाथ महाराजांनी दत्तात्रय भगवंताची स्थापना केली. त्याला 4 पाय आहेत. ते म्हणजे त्या अंतकर्म रूपी डोलाऱ्याचे 4 पाय म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे त्याचे 4 पाय आहेत. या मंचकाचे, हृदयरूपी मंचकाचे 4 पाय आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे त्याचे 4 पाय आहेत. असा 4 पायाचा तो डोलारा आहे. त्या डोलाऱ्यावर भगवंताला बसवलं. आता पूजा करायची ना, मोठ्या डोलाऱ्यावर भगवंताला बसवलं. भगवान दत्तात्रयाला अशा डोलाऱ्यावर बसवलंय. सुंदर अगदी हवा घालता येते, पंख्याने अशा हाताने हवा घालता येते भगवान दत्तात्रयाला. त्यांच्याशी बोलता येतं, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकता येतं. अशा संबंधाने हृदयामध्ये त्यांची स्थापना केली भगवान दत्तात्रयाने. भगवान दत्तात्रयाला हृदयामध्ये बसवलं नाथ महाराजांनी. अशा पद्धतीने हृदयात बसवल्यानंतर नाथ महाराज पुढे म्हणतायत, अभेद पूर्ण चांदवा. त्याच्यावर मंडप दिला, त्या डोलाऱ्यावर मंडप दिला. तो मंडप कोणता दिला? अभेद रूपी मंडप. वेदांत शास्त्रामध्ये अभेदाला फार मोठं महत्व आहे. अभेद स्थिती प्राप्त झाली पाहिजे, अभेद स्थिती निर्माण झाली पाहिजे. नाथांची अभेद स्थिती, ज्ञानोबाची अभेद स्थिती. नाथ महाराज माऊलीचं वर्णन करताना सांगतायत, न पाहे याची पोळाचा विचार,
कसे आहेत त्यांच्याकडे कोणीही या, कोणाची जाती, कोणाचं कुळ, कोणाचा धर्म, कोणाचा जात पात माऊलीपाशी काही नाही. सगळ्या जातीच्या माणसांनी तिथे यायचं, आपला उद्धार करून घ्यायचा. असे कोणाचा विचार न पाहणारे, अभेद स्थितीने माणसाकडे पाहणारे, साधकाकडे पाहणारे, जीवाकडे पाहणारे, भक्ताकडे पाहणारे ज्ञानोबा आहे. तेच नाथ महाराज भक्ताकडे पाहत असताना सुद्धा अशा पद्धतीने पाहतात. कोणाचाही भेद करीत नाहीत नाथ महाराज. गंगेमध्ये स्नानाला चाललेत नाथ महाराज. दुपारचा प्रहरा होता, स्नान करून नाथ महाराज येत आहेत आणि अशा पद्धतीने तिथे एक महाराजचं मुलगा लहान पोरगा असं आई पाठीमागे आलं. आई त्यावेळेला गंगेलाच पाणी आणत होते. लोक सगळे गंगेवरच पाणी भरत होते. घरात घागरीवर घागर घेऊन जायचं, गंगेतून 2 घागरी एकावर कशा आणायच्या आणि ते पाणी घरात भरायचं आणि ते दिवसभर वापरायचं. अशी ती बाई, ती म्हारीण बाई अशी पाणी आणायला गेलेली आहे. तिचं मुलगा थोडं तिच्या पाठीमागे आलं. तिला आपले घागर भरून घेऊन गेली. पोर तिथंच वाळवंटात बसलं. वाळवंट तापलेलं, वाळवंट वरून होऊन वाळवंट तापलं. ते मूळ चिर 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 आलं. ते नाकमात पाहिले. अरे 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 धावत गेले आणि त्या मला जवळ घेतलं. ते तांबर होता. तोंड पुसलं, नाक पुसलं, पण थोडं थोडं बोबडं बोबडं ती पोर बोलत होतं. बाळ परत ऐकायला असं करून करून त्या महावड्यात घेऊन गेले. त्या पोराने असं बोटाने दाखवलं, तिथे तिथे असं असं. आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याला घेऊन गेले आणि त्याच्या घरी त्याच्या आईकडे सुतूक केलं. मला कळवाला की हे कळवाला हे असं दयेचं अंतकरण, आणि म्हणून त्यांनी काही कोणाचं मुले असं पाहिलं नाही आणि विचार आपल्याकडे घेतलं आणि घरी पोहोच केलं. अर्थात असे संत महात्मे दयाळू असतात. कोणाचाही भेद पाहत नाही, कोणाचाही त्यांनी द्वेष करत नाही, कोणाचाही मत्सर करत नाही. असे अभेद स्थितीने संत महात्मे असतात. असा अभेद रूपी चांदवा श्री एकनाथ महाराजांनी भगवान दत्तात्रयावरती दिलेला आहे. अभेद स्थिती अर्थात भगवान दत्तात्रयाने नाथ महाराज एक अभेद स्थिती त्यांची झालेली आहे. आत्मस्वरूपाने भगवान दत्तात्रयाकडे पाहतात. हे माझं सर्वस्व आहे असं नाथ महाराज पाहतात. अभेद स्थितीने दत्त आणि मी एकच आहे, त्याच्यात माझ्यात कुठला भेद नाही. अशा अभेद स्थितीने नाथ महाराज दत्तात्रय भगवंताकडे पाहू लागले. म्हणून इथे अभंगात त्यांनी लिहिलेलं आहे, अभेद पूर्ण चांदवा तेथे तिथला श्रद्धा भक्तीने श्री दत्त पूजेला. काय म्हणे पहिला चरण काय, श्री गुरु कृपे दत्त ओळखिला, हृदय डोळाऱ्यावरी बैसविला. अभेद पूर्ण चांदवा तेथे तिथला श्रद्धा भक्तीने श्री दत्त पूजेला. असे देवाची सेवा करायची असते, ती अशा श्रद्धेने करायची असते. मोठ्या श्रद्धेने भगवंताची पूजा करायची असते. आणि श्रद्धेची जी पूजा असते ती देवाला भयंकर आवडते. श्रद्धेने होणारी पूजा ही देवाला भयंकर आवडते. त्या श्रद्धेने देव लगेच प्रसन्न होतो, लगेच त्याला काय द्यायचं ते देऊन टाकतो. त्याच्या इच्छेप्रमाणे भक्ताची कामना पूर्ण करतो. कारण श्रद्धा, काही काही भक्त असे असतात की देवाला काही मागत नाही, फक्त पूजा करतात, नित्यनेम करतायत, अखंड चिंतन करतायत, काही न मागता. त्याला निरपेक्ष भक्त असं म्हणायचं. तो भक्त कसा असतो, निरपेक्ष असतो. श्री व्यासनारायण श्रीमद भागवतामध्ये त्याचं लक्षण सांगितलं. त्या निरपेक्ष भक्ताचं काय शक्ती त्याच्यामध्ये असते, त्याची काय शक्ती असते त्या निरपेक्ष भक्ताची. शुकाचार्य लिहित आहेत, निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुवजाम्यहम नित्यम पूज एतेंग्रिरेणुभिः. असं म्हणतात. त्याच्या पायाच्या स्पर्शाने जमीन पवित्र होती, पृथ्वी पवित्र बनते. वसुंधरा पुण्यवतीच तेन, वसुंधरामध्ये पृथ्वी त्याच्या पादस्पर्शाने पवित्र बनते. कुणाच्या, संत महात्म्याच्या निष्काम पुरुषाच्या सेवेने. सेवे असा जो पुरुष साधक आहे, असा जो महात्मा आहे, त्याच्या पादस्पर्शाने जमीन पवित्र बनते, पृथ्वी पवित्र बनते. असा त्याचा मोठा अधिकार आहे त्या निरपेक्ष भक्तीचा. विठ्ठल निरपेक्ष पूजेचा, अशी निरपेक्ष पूजा भगवंताची. आपण सगळे पूजा करतो, पण आपल्या हृदयामध्ये काही कामना असते. हे भगवान मुलगा नाही, हे भगवान 2 मुलं आहेत पण मुलगीच नाही, मुलगी द्या. काय लोक मागतील आणि काय म्हणतील. राम 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 राम. दोघा भावाचा वैर होतो.
कट्टर वैर, त्याला म्हणतात ना दोघे भवन पक्की सख्खे भवन पक्की वैरी, हा तो त्याला त्याचा घात करू पासून हा त्याचा घात करू पासून. एकाला त्याने सांगितलं, एका महाराजाने सांगितलं, अरे तू त्याला मारायचं ना, तो काय कर, देवाच्या मंदिरात जप कर. भगवान शंकर प्रसन्न होते आणि भगवान शंकरला मागून त्याचा काटा काढ. दुसरा गेला त्यात महाराजांनी, त्याने ते सांगितलं त्याचा काटा काढायचा तो भगवान शंकरला प्रसन्न करून. भगवान शंकरला प्रसन्न करून येण्याकरता दोघेही गेले. दोघेही शत्रू त्या मंदिर एकाच मंदिरात गेले. एकाच मंदिरात जाऊन एकाच गाभाऱ्यात तू ह्या बाजूला कोपऱ्यात बसला, तो त्या कोपऱ्यात बसला आणि भगवान शंकराची मूर्ती अशी मध्ये. अशा गोष्टीला लोक जो प्रसन्न होत असतो, साधकाला लोक प्रसन्न होत नाही. साधकाची परीक्षा घेतो, त्याला ताणून 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 मग त्याला प्रसन्न होतो. पण अशा गोष्टीला पटकन देऊन पटकन होतो. आता पंढरपूर एवढे वारकरी जमते, हे कसे साधे काय घ्यायचे. हे पंढरपूरला येणारे लोक, हे लाखो लोक पंढरपूरला येतात, लाखांनी यात्रा भरते. मग काय सगळे साधू थोडे सगळे नाही. देवा सुखाचं ठेव, जा. देवा मुलगा दे, बरोबर जा. देवा मुलगी दे, बरोबर. पैसा दे, मान दे. मला मी आता निवडणुकीला उभा राहिलो, मी सरपंच होऊ दे, मी खासदार होऊ दे, मी आमदार होऊ दे, मी खासदार होऊ दे, मी मुख्यमंत्री होऊ दे महाराष्ट्राचा. देवाकडे घेऊन भागतात नाही लोक, करुणा भागतात. आणि मग म्हणतात देवा देवा आता मला मुख्यमंत्री केलं, पण माझे सगळे लोक खुशाल ठेवा महाराष्ट्रातले. असंही लागतं बरोबर, काय असं म्हणतात. पण खरा भक्त तुकाराम महाराज देवापुढे गेले. आता हे काय म्हणतात कोणाच देवा धाक पडतो का, ते काय मागते. तुकाराम महाराज देवापुढे गेले, काय मागते कोणाच. देवाला चिंता, आता हे काय मागणार आहे. बोला काय पाहिजे महाराज, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. वैकुंठ देऊ, बर काय देऊ तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात, नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा नाश, अद्भुत हा रस कथा करी नामाचा. हे दे माता देव अरे अरे आता कथा करी नामाचा अद्भुत रसाला कुठे देऊ शकता. कसं देवा तो प्रश्न आहे. अरे वैकुंठ देण्यामध्ये काय अवघड नाही, भक्ताला वैकुंठ देण्यामध्ये काय अवघड नाही. पण कथा कलेचा रस प्राप्त होईल तो देणं फार कठीण आहे. म्हणून देव तिथे प्रश्न देवाच्या पुढे या संतांना काय देऊ. आणि म्हणून तुकाराम महाराज देवाकडे मागत असताना मागतायत, तेव्हा हेचे दान देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. कथा म्हणजे संतांना देण्याकरता देवाला फार कष्ट पाहावं होतात. देवाला काय संतांना काय द्यावं देवाला प्रश्न पडतो, कारण ते मागणारे काही साधे नाही. तुम्ही आम्ही मागणारे म्हणजे असं सगळं नाशवान वस्तू आपण मागणारे असतो. पण संतांचं मागणं असं असतं की त्याच्यामध्ये जगाचं कल्याण भरलेलं असतं, त्याच्यामध्ये स्वतःचं कल्याण करून जगाचं कल्याण भरलेलं असतं. संतांचं मागणं असतं. असे संत महात्मे त्या ठिकाणी असतात. म्हणून देवाला प्रश्न पडतो की आता काय द्यावा यांना, काय द्यावा यांना, असा प्रश्न पडतो. म्हणून इथे संत महात्म्याची मागणी आणि तुमची आमची मागणी याच्यामध्ये फार मोठा जमीन आसमानचा फरक आहे. विठ्ठल म्हणून देवाला कोण आवडतो की त्याला काही न मागणारा तो देवाला भयंकर आवडतो. काही न मागे कोणाशी तोची आवडी देवाशी. कोणालाही काही मागत नाही, देवालाही काही मागत नाही, भक्ती तर करतो. तो देवाला भयंकर आवडतो. देवालाही काही मागत नाही आणि तुम्हाला मला काही लोकांना काही मागत नाही. असा जो माणूस आहे, असा जो भक्त आहे, तो देवाला आवडतो. तोची आवड आहे देवाशी. अशा प्रकारची पूजा नाथ महाराज दत्तात्रय भगवंताची करतात. श्रद्धा भक्तीने श्री दत्त पूजेला मोठ्या श्रद्धेने, श्रद्धायुक्त भक्तीने आणि भगवान दत्तात्रयाची पूजा नाथ महाराज करतायत. आणि असं आहे की जी देवाची पूजा आहे, या पूजेला दोन अनुकूल आहेत. कर्माला दोन अनुकूल आहेत.
त्या 2 फाटे फुटतात त्या अंकुराला. एक पहिला अंकुर असा आहे त्या सेवेचा, त्या कर्माचा, की तत्सदृश कर्म करण्याची वासना, असा पहिला अंकुर आहे. आणि दुसरा अंकुर आहे अदृष्ट, म्हणजे न दिसणारं पाप पुण्य उत्पन्न सेवेने, त्या कर्माने धर्माधर्मादी अदृष्ट न दिसणारं असं उत्पन्न होतं, ते दिसत नाही. म्हणजे अर्थात पुण्य आणि पाप. पाहिलं कोणी? पुण्य कसं असतं? काळा का पांढरं? पाप कसं असतं? चिखल का माती? ते कोणाला पाहायला मिळत ते तर होतं. म्हणजे त्याला अदृष्ट असं म्हणतात. अदृष्ट म्हणजे डोळ्याने न दिसणार. अदृष्ट, दृष्ट म्हणजे पाहणे आणि म्हणजे नाही. जे पाहायला मिळत नाही त्याचा विठ्ठल. आणि पहिला अंकुर जो आहे तो तत्सदृश कर्म करण्याची वासना, त्या सेवेपासून असं उत्पन्न होतं. जर आपण सेवा करीत असाल तर सेवाच करावी अशी वासना उत्पन्न होते. सेवाच करत राहावी. मस्त स्नान करावं गंगेचं, देवाला स्नान घालावं, देवाचं अंग पुसावं, देवाच्या अंगाला तेल लावावं, देवाला कपडे घालावे, देवाला गंध लावावा, देवाला कपडे घालावे, आणि मग देवाच्या पुढे नैवेद्य समर्पण करावं. अशा प्रकारची सेवा करीत राहावी, असं करीत राहावं, असंच करीत राहावं असं वाटतं. कशाचं कारण आहे? सेवेचा पहिला अंकुर आहे तत्सदृश्य, म्हणजे तत् म्हणजे मागचं कर्म, त्याचप्रमाणे पुन्हा तेच करावं, असे पुन्हा पुन्हा तीच वासना उत्पन्न होणे, याचं नाव तत्सदृश्य कर्म करण्याची वासना. दारूला दारू सोडित नाही कारण काय आहे? दारूला दारू सोडित नाही याचं कारण काय आहे? की त्याला तेच ते कर्म करायची वासना उत्पन्न. दारू पितो ना, त्याच्या कर्माचं फल पहिला अंकुर कोणता आहे? दारूच पित आहे. दारूच पित आहे. पुन्हा 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 पेरत म्हणजे त्याला दारू पिण्याचीच वासना. गंजेची ना बोला चक्रीवाले गांजाच बोलावं अशी वासना होती. चोराला चोरीच करावी अशी वासना होती, कारण त्याचं कर्म चोरी आहे ना. म्हणून तत्सदृश्य कर्म, त्याच्यासारखं पुन्हा पुन्हा कर्म करावं असं वाटतं. हा कर्माचा पहिला अंकुर आहे. तुम्ही नित्यनेम करीत असाल रोज, तर तुम्हाला सकाळी उठून स्नान करून नित्यनेम करणे, तुळशीला पाणी घालणे, प्रदक्षिणा करणे, हेच करावं वाटतं. भक्ताला भक्तीच करावीशी वाटते का? त्याच्या कर्माचा पहिला अंकुर तत्सदृश्य कर्म करण्याची वासना, हा कर्माचा पहिला अंकुर आहे. म्हणून श्रद्धेने भगवंताची पूजा करत असताना आपल्याला पुन्हा पुन्हा भगवंताची पूजा करावी अशी वासना होती. पुन्हा पुन्हा भगवंताची पूजा करावी, वारकाला पुन्हा पुन्हा वारीच करावी असं वाटतं. केवळ सुख होऊ द्या काही वाटत नाही, पाऊस पाणी गारा वारा सगळं सहन करतो, पण वारी करतोच. आजारी असला तरी वारी करतोच. वारकरी वारी सोडित नाही का? त्याची वारीचं कर्म. म्हणून तुकाराम महाराज का म्हणतात, मागे बोलता मी हेच करीत आलो. तत्सदृश्य कर्म करण्याची वासना. मागे आम्ही वारकरी होतो आणि आताही वारकरी आहोत आणि पुढे सुद्धा वारकरीच होणार. विठ्ठल मग ती स्त्री असो, पुरुष असो, गरीब असो, श्रीमंत असो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कोणीही असो, तुमची काय वासना आहे मागची, त्या वासनेला अनुसरून तुमचं पुढचं कर्म तुम्हाला ते करावं अशी वासना दृढ होते, पक्की होते, आणि तेच करतो. त्याला म्हणलं वारीत जाऊ नको, पण तू गेलाच आणि पोरग मरण मरू देत त्याला, ते काय माझं काय असं करणार आहे का? मरू देत, माझी वारी राहील, वारी सोडित नाही. असे एक तुकाराम महाराज भक्त होत आहे, निष्काम निष्ठावंत भक्त. तुकाराम महाराजचा काळ आहे, शिष्य ते म्हणे आज तुकाराम महाराज कीर्तन आहे, अंधी जाणार म्हणते, अहो पोरला ताप आलाय आणि तुम्ही कीर्तनाला गेले. अरे पोरला ताप आला म्हणजे काय, मी काय करणार त्याला? कीर्तन जर नाही करत कीर्तन राहून जाईल ना, म्हणून मी कीर्तनाला जाणार. अहो पोराला ताप आलाय, इतकं तापलंय पोरग, शेजारच्या माणसा त्याच्या अंगाची उब लागते, इतकं तापलंय. असं आपण शेष्टा कधी बसतो ना,
त्याची उभं आपल्या हाताला लागते, तसे त्याच्या अंगाची उभं आपल्या अंगाला लागते शेजारच्या माणसाला. इतकंच आपलंय. आणि तुम्ही कीर्तनाला जायचं म्हणता, कोणाचं बरोबर झालं तर पाहावं का? म्हणजे अगं काय म्हणते तू, हो जाऊ नका, ती म्हणते जाऊ नका, हे म्हणता मी जाणार. आणि केला कीर्तनाला. कीर्तनाला गेल्यानंतर ते झालं तसं पुढे मागं ताप चालला त्याला खूप असा, ते पूर्ण सगळं मेलं. जास्त ताप झाला तेव्हा डॉक्टरची एवढी काही सोय नव्हती, काय नव्हती, मेलं पण. आता बाई चिडली, मुलग्याला म्हणली कीर्तनाला जाऊ नको. मुलग्याला म्हणलं कीर्तनाला जाऊ नको, आता पोरग मी आता काय करू. पण ती म्हणते मला म्हणतात. बाई म्हणते मला म्हणा, धोतर होतं त्याच्या घरामध्ये, त्याचं नवऱ्याचं धोतर घेतलं, त्याला गुंडाळलं लेकराला आणि आली घेऊन अशी. आणि कीर्तनात असं खांबाला समोर असं समोर खांबा निवडून तिला खांबाला टेकून गेलं. ते मेलेलं पोर. आणि बशी त्या तिला जाऊन ती बाई महाराजाचं भजन आलं, भजन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ती पोरग असं मेलेलं पोरग ते काय भजन काय बघाय. महाराज म्हणजे हे पोरा म्हण ना भजन. महाराज म्हणते मान भजन मान, विठ्ठल विठ्ठल मान. ते मेलं होतं, ते मेलेलं पोरग भजन करतोय. महाराज म्हणजे हे सगळे लोक भजन करतात, तू का करीत नाही. हा भजन कर विठ्ठल विठ्ठल. मग गावाचा माणूस म्हणलं महाराज ते मेलंय ते. हा मेलं चकित झाले. अरे बापरे बाप, देवा माझ्या कीर्तनात अशी लोक मारायला लागले, तू कोण कीर्तन येईल. नको वाटतं कीर्तन माणूस मरत आहे. कीर्तनाला गेलं की माणूस मरते. नको नको नको, आज एवढं लागतं उद्या कोणी येणार नाही ना. देवा हे नको करू, हे करू नका, भजन करायला त्याला. आणि मग काय म्हणतात मन भजन मन भजन विठ्ठल विठ्ठल सुरू आहे. त्या मेलं जिवंत झालं आणि विठ्ठल विठ्ठल भजन करायला लागलं. लोक सगळे खुश झाले. वा वा वा. म्हणून मेले माणूस तिथं उठली. या कीर्तनाची शक्ती अशी आहे, मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करण्याची ताकद या आमच्या भजनामध्ये आहे. विठ्ठल अर्थात श्रद्धेची पूजा अशा प्रकारे केली असताना त्या श्रद्धेला असा एक अंकुर तयार होतो. तिथंच सदृश्य कर्म करण्याची वासना हा पहिला अंकुर. आणि दुसरा अंकुर आहे त्या श्रद्धेचा, त्या पूजेचा, त्या कर्माचा. दुसरा अंकुर आहे अदृष्ट उत्पन्न होतं, पाप आणि पुण्य न दिसणार असं उत्पन्न होतं. वेदांत शास्त्रामध्ये आलेला भाग आहे, हा सुंदरचा भाग आहे. म्हणून श्रद्धायुक्त कर्म, श्रद्धेने मी भगवंताची पूजा केली, भगवान दत्तात्रयाची पूजा केली. त्यामुळे काय झालं, त्या अभंगाच्या त्या अर्ध्या चरणामध्ये श्री दत्तचरणी बदला लागले बोल.
पूजा करत असताना रोज रोज अशी पूजा करीत असताना पुन्हा पुन्हा त्याची गोडी वाढत चालली. दत्तचरणी मध लागली गोडी. अशी दत्तचरणाची एकदा गोडी लागली की त्याचं फल काय पदरामध्ये पडेल नाथ महाराज म्हणतात. भवभयाची तुटून गेली बेडी. आपल्या पाठीमागे जो संसार लागलेला आहे, जे भय लागलेलं आहे ते संपून जाईल. काय मुख्य भय कोणतं आहे आपल्या पाठीमागे लागलेले? म्हणजे जन्म मृत्यूचं भय. कोणत्या गावाला स्मशान नाही? असं कोणतं गाव महाराष्ट्रामध्ये की तिथे स्मशान नाही? प्रत्येक गावाला स्मशान आहे, लहान मोठा झाला. आता सरकार देते सोयी पुढे स्मशान बांधण्याकरता वगैरे. तर असं कोणत्या गावात माणसं मरत नाहीत, तर सगळ्या गावात माणसं मरतात, स्मशानात जातात. अशा पद्धतीने सगळं होतंय. जन्माला येतात. असं कोणतं गाव की तिथे पोरं जन्माला माणसं जन्माला नाही आले? तसं जन्म आणि मरण अशा प्रकारचं आहे की ते प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेलं आहे. हातपाय धुवून ते जन्म आणि मरण हातपाय धुवून लागलेले आहे. त्याचं कारण आपण देवाची पूजा नाही केली की ते जन्म मरण आपल्याला सोडित नाही. कारण न करणे हे काय आहे? त्याचं अज्ञान. न करणे हे काय आहे? अज्ञान. त्या देवतेबद्दल त्याचं अज्ञान आहे. काय बसले काय बसले म्हणजे अशी माणसं तेच हो करीत बसतात. तेच आपल्या घरात मोडक्याच घरात घर पाहतो 3 घन 2 घन पडकी 1 घन गळका असं घर. त्याच्यात हा हे आपलं मकान. आणि त्या मुसलमान जर विचारलं ना तर मुसलमान तर आणखीच सांगतो त्याचं झोपडं असतं. त्या मुसलमानचं काय असतं? झोपडं असतं. तो म्हणतो ते ओ पटेल का धाबा है ना, उसके पहले का मकान अपना है. झोपड मकान म्हणतो. त्याच्या पाठला धागा माझा धाबा म्हणतो. उसके पहले का जो आहे ना वो आपला मकान आहे. अशी माणसं आपल्याच घरात आणि मोडक्याच घरात म्हातार बाबा म्हणायचे बरं का नाही देवाला शरण जा. पण देवाला शरण न जाणं हे काय आहे? अज्ञान आहे. आणि हे अज्ञान आपल्या पाठीमागे लागले. तुम्हाला जन्माला घालायचं आणि मारायचं. कशाचं बीज आहे? जन्ममरणाचं बीज हे अज्ञान आहे. या अज्ञानामुळे आपला जन्म मिळतो आणि या अज्ञानामुळे आपल्याला मृत्यू मिळतो. हे आपलं मृत्यू आणि जन्म हे अज्ञानात दडपून बसलेलं आहे. असं आहे. तुकाराम महाराज मोठ्या अट्टहासाने म्हणतात आम्हाला आता जन्ममरण राहिलं नाही. का? जे जन्ममरणाचं कारण आहे ते अज्ञान आम्ही ते जाळून टाकलं, खलास केलं. आता आमच्याकडे ते अज्ञान राहिलं नाही, आम्ही ते जाळून टाकलं. बीज बाजूने केली नाही आम्हा जन्म मरण नाही अशी स्थिती झाली आमची आता. कारण जे जन्ममरणाचं बीज आहे ते म्हणजे अज्ञान. आणि ते अज्ञान आम्ही जाळून टाकलं. अज्ञान आम्ही नाहीसं केलं. अज्ञान संपवलं. अज्ञान संपवलं म्हणजे जन्म मरण संपवलं. विठ्ठल अशी स्थिती वेदांत शास्त्र सांगतं. अशी स्थिती ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अशी स्थिती नाथ महाराज सांगतायत. अशी स्थिती तुकाराम महाराज सांगतायत. नामदेव महाराज सांगतायत. श्री संत सावता महाराज सांगतायत की अशा या जन्म मरणाच्या पलीकडे आम्ही गेलो. आता आम्हाला जन्म मरण नाही, आम्हाला त्याची भीती नाही. का? आम्ही देवाची उत्कृष्ट पूजा करतो. त्याच्यामुळे आमचं जन्म मरण संपून गेलं नाही असं झालं. त्या देवाच्या पूजेमध्ये जन्म मरणाची खंती झाली. संपलं जन्म मरण म्हणायचे म्हणता येतं. दत्तचरणी मध्ये लागली गोडी. भयाची तुटून गेली बेडी. विठोबा मंत्र उपदेश देह शुद्धी केली.
पूर्ण प्रवृत्ती निवृत्ती झाली, सहज पूर्णानंदे पूर्णता केली. अशा प्रकारची स्थिती आमच्या बदलामध्ये पडली. आमची प्रवृत्तीच आता काय झाली, निवृत्ती झाली. तसं परमार्थ केला, देवाची पूजा केली, भक्ती केली भगवंताची, तर संसारच राहत नाही, तर संसारच परमार्थ होऊन जातो. संसार राहत नाही, संसारच परमार्थ होतो. त्याचा सगळे लोक ते परमार्थाला लागतात, सगळे परमार्थ करतायत. संसार करतात नाही, सगळे परमार्थ करतात. निरोबर आहे, आपल्या गवळणीमध्ये सांगतात निरोबर आहे म्हणतात. निळा म्हणे त्यांचा संपत्ती वैभव, निळा म्हणे त्यांचे संपत्ती वैभव, होऊन या कृष्ण, होऊन या खेळा कृष्ण, भगवान कृष्ण त्याचा संपत्ती वैभव सगळं होऊन ठेवा, सगळं होऊन ठेवा. त्याची गाय कृष्ण, त्याचा बैल कृष्ण, त्याची शेळी कृष्ण, त्याच्या कोंबड्या कृष्ण, त्याचे मांजर कृष्ण, त्याची बायको कृष्ण, त्याचे पोरं कृष्ण, सगळे कृष्ण कृष्ण. त्याचे सगळे संपत्ती वैभव असा भगवान होऊन जातो, असं बरोबर आहे वर्णन करतायत. अर्थात संसार राहत नाही, तर संसारच परमार्थ होतो असं आहे. आणि अशा संसारात झाल्यानंतर मग त्याला काहीतरी अधोगती होणार आहे का? नाही, अधोगती नाही. नाथमानांचा संसार नाही म्हणजे सगळा परमार्थ. तुकोबारायचा संसार नाही, परमार्थ. सावतामानांचा संसार नाही, परमार्थ सगळा. गुरुबा काकाचा संसार नाही, परमार्थ. चोखोबारायचा संसार नाही, परमार्थ. कबीर महाराजांचा संसार नाही, परमार्थ. हे सगळा परमार्थ त्यांचा, संसारच त्यांचा परमार्थ होऊन बसलो. मग त्यांना वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही, त्याच्या संसारात राहूनच आणखी सगळं करतायत. सगळं पाहून, शेती भाती सारा व्यवहार पाहून, जनक राजा होते, पण फार मोठे महात्मा होते. दशरथ राजा होते, पण फार मोठे संत होते, महात्मा होते. रामासारख्या देवाचे ते वडील झाले. कोण? दशरथ राजा. अर्थात त्यांचा संसार नसून परमार्थ आहे सगळा. म्हणून संसारात परमार्थ करणारी माणसं ते म्हणजे संत महात्मे असं आहे. आणि आपण असे आहोत विचित्र स्वभावचे, परमार्थाला संसार करणारी माणसं आहोत. असं त्यांचं आपलं उलट सुट आहे सगळं. यांनी संसाराला आणि देव केला, आणि आपण परमार्थाला आणि त्या ठिकाणी संसार बनवतो. का हो बाहेर आमच्या सुनेला 10 वर्ष झाली, पण काही लेकरं बाळ नाही. म्हणून मी वारी करतो, देवा माझ्या सुनेला मुलगा होऊ दे. मी 5 वाऱ्या करेन, मी 10 वाऱ्या करेन. हे काय परमार्थ पण संसार, परमार्थातला हा संसार म्हणजे परमार्थाला संसार करणारे माणसं. पण संत महात्मे संसाराला परमार्थ करणारे, त्याला परमार्थाचं स्वरूप देणारे ते संत असतात. अशा प्रकारे मी आपल्या पुढे आता बराच वेळ झाला.